सुप्रभात मित्रांनो, मी दिवेश गुरुले. स्वागत आहे आपलं मराठमोळा यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ दिवेशमध्ये. आज आहे हम्पी एक्सप्लोरचा डे 2 आणि आपण जाणार आहोत अंजनाद्री केव्सला, म्हणजे जिथे हनुमानाचा जन्म झालेला त्या अंजनाद्री केव्सला. तसेच वाली गुफा पाहणार आहोत, दुर्गा माता मंदिर, सरस्वती मंदिर, तसेच आपण कोरॅकल राईड देखील करणार आहोत. रिक्षावाल्यांनी आपल्याला सकाळी 8 वाजता टाईम दिलेला आणि बरोबर सकाळचे 8 वाजलेत आणि आपले रिक्षावाले दादा सकाळी बाहेर उभे आहेत. तर वेदर अपडेट द्यायचा झाला तर इकडे वेदर अगदी क्लिअर आहे, पाऊस जराही नाही आहे. आणि आता देखील आपण पाहू शकता पूर्ण हिरवगार असं परिसर आहे. आणि रात्री थोडा थोडा पाऊस होता, परंतु आता नाही आहे. चला तर मग आपण भेटू रिक्षा हॉटेल बाहेर आलेलो आहोत आपण. आपली रिक्षा देखील रेडी आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर। आज किधर जाने का पहले? फर्स्ट बोटिंग, यस. उसके बाद अंजना ड्रिल, उसके बाद पंपा सरोवर, उधर ही शबरी धाम लक्ष्मी टेम्पल रहता है, उसके बाद दुर्गा टेम्पल, वाली केव, उसके बाद चिंतामणि में। ओके चलो. माझ्या मागे जी तुम्ही पाहताय ती आहे तुंगभद्रा नदी आणि आपण आलेलो आहोत कोरॅकल राईडसाठी. तर या कोरॅकल राईडमध्ये 2 टाईपचे प्रकार असतात. एक असते शॉर्ट राईड आणि एक असते लॉंग राईड. शॉर्ट राईडमध्ये तुम्हाला हाफ किलोमीटरपर्यंत घेऊन जाणार आणि परत आणणार. त्याचे चार्जेस आहेत 1500 रुपीज, 1500 रुपये. आणि लॉंग राईडमध्ये तुम्हाला 1 किलोमीटरपर्यंत घेऊन जाणार आणि तिथे एक व्हाईट मार्बल आहे, त्या मार्बलवर तुम्हाला फोटोज व्हिडिओज काढायला देणार. त्याचे चार्जेस आहेत 2500. तर आत्ता आपण करणार आहोत शॉर्ट राईड. चला तर मग. त्यांची जी बोट आहे ती त्यांनी इथे ठेवलेली आहे पाण्यात आणि त्यातून आपल्याला जायचं आहे. राईड आता स्टार्ट झालेली आहे. कोरॅकल राईडला लवकर पोचायचे होते, त्यामुळे आपण नाश्ता नव्हता केला. तर आता आपण नाश्ता करू आणि त्यानंतर अंजनाद्री हिल्सवर जाणार आहोत. अंजनाद्री हिल्स म्हणजे हनुमान चे जन्मस्थान आहे, तिथे आपण जाणार आहोत. तर आता आपण आहोत अंजनाद्री हिल्सला, म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थान. आपल्याला इकडे जायचं आहे, वरती मंदिर आहे तिथे आपल्याला जायचं आहे. थोडंच पुढे आल्यावर आपल्याला प्रभू रामांची मूर्ती दिसून येते आणि त्या मूर्तीच्या बाजूलाच वरती पर्वतावर जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. अंजनी माता यांनी पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या केली होती. भगवान शिव यांनी प्रसन्न होऊन हनुमान म्हणून पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला, म्हणून या पर्वतास अंजनाद्री पर्वत असे ओळखले जाते.
वर चढण्यासाठी आपल्याला साधारणतः 550 ते 575 इतक्या पायऱ्या आहेत आणि आजूबाजूला संपूर्ण डोंगराळ आणि सुंदर असा परिसर आहे. जय श्रीराम. साधारणतः 550 ते 575 पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला हनुमानाचे सुंदर असे मंदिर वरती पाहायला मिळते. चला तर आपण दर्शन घेऊ. हनुमान की जय. बोल सियावर रामचंद्र की तर आता आपण आहोत मंदिराच्या टोकावर आणि आपण मागे पाहू शकता संपूर्ण हम्पीचा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय. आता आपण आहोत अनेगुंडी गावात. हे गाव जवळजवळ हम्पीपासून 23 किलोमीटर दूर आहे आणि माझ्या मागे रामायणातील किष्किंधा म्हणून ओळखला जाणारा प्रदेश आपल्याला दिसतोय. कांचनेत्री पर्वताकडूनच पुढे आल्यावर उजवीकडे आपल्याला पंपा सरोवराकडे जायचंय. माझ्या मागे जे तुम्ही पाहताय ते आहे पंपा सरोवर. पंपा सरोवर कर्नाटक राज्यातील कोप्पल जिल्ह्यात आहे. 5 सरोवरांपैकी असे एक हे महत्त्वाचे सरोवर आहे. या सरोवराचे महत्त्व असे आहे की शबरीने अनेक वर्ष प्रभू रामांची येथे वाट पाहिलेली. तसेच माता पार्वती यांचे एक नाव पंपा देखील आहे. त्यांनी भगवान शंकरांकडून वरप्राप्तीसाठी येथे कठोर तपश्चर्या केलेली, असे या जागेचे महत्त्व आहे. पंपा सरोवराकडूनच पुढे आल्यावर आपल्याला शबरी गुफा व लक्ष्मीनारायण मंदिर पाहायला मिळते. येथे शबरीचा उल्लेख देखील केलेला आहे, पाहू शकता. चला तर आपण मंदिरात जाऊ. मंदिरापासूनच वर आल्यावर आपल्याला इकडे शिड्या पाहायला मिळतात. शबरी गुहेच्या बाजूलाच
लक्ष्मी मंदिर देखील आहे, पण आता तिकडे जात आहोत. आपण आता शबरी गुहा आणि लक्ष्मी मंदिराचे दर्शन घेतले. आता आपण दुर्गामाता मंदिर आणि वाली गुहेला भेट देणार आहोत. तर आता आपण दुर्गामाता मंदिराकडे जात आहोत. तिथूनच पुढे गेल्यावर आपल्याला वाली गुहा आहे. तर आता आपण आहोत दुर्गादेवी मंदिराच्या बाहेर. हम्पीजवळील अनेगोंडी येथील हे दुर्गा मंदिर आहे. हे कर्नाटकातील विजयनगर परिसरातील अतिशय प्राचीन व ऐतिहासिक जागृत देवस्थान आहे. हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या पलीकडच्या तीरावर अनेगोंडी किल्ल्याच्या आत एका टेकडीवर बसलेले आहे. अनेगोंडीला विजयनगर साम्राज्याची मातृभूमी मानले जाते. विजयनगरचे राजे कोणत्याही युद्धाला निघण्यापूर्वी विजय मिळवण्यासाठी या देवीची विशेष पूजा करत असत. हे मंदिर वाली किल्ल्याच्या पायथ्याशी असल्यामुळे या किल्ल्याला दुर्गा मंदिर किंवा दुर्गामाता मंदिर असे नाव पडलेले आहे. मंदिराच्या परिसरात झाडांना भाविक आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी रंगीबेरंगी कपडे किंवा दोरे बांधतात. यामुळे हा परिसर अतिशय देखणा व रंगीबेरंगी दिसतो. दुर्गादेवी मंदिरापासूनच पुढे आल्यावर उजव्या हाताला आपल्याला वाली किल्ल्यावर जाता येते. आता आपण चाललेलो आहोत वाली गुफेकडे. वाली गुफा प्रामुख्याने किष्किंधामध्ये येते आणि वाली गुफेमध्ये वाली या राजाचे निवासस्थान मानले जाते. तर रामायणातील कथेनुसार वाली हा वानर मायावी नावाच्या राक्षसासोबत युद्ध करतो. या गुफेत युद्ध करता करता तो राक्षस येथे येऊन एका गुफेत जातो. त्यानंतर बराच वेळ त्यांचे युद्ध होते आणि वालीचा भाऊ सुग्रीव याला वाली गुहेच्या बाहेर पहारा देण्यासाठी सांगतो. तसेच आतमध्ये वाली त्या असुराचा पराभव करतो आणि बाहेर रक्त सांडते. तर सुग्रीवाला वाटते की आपल्या भावाचा म्हणजेच वालीचा पराभव झाला. त्यामुळे तो गुहेचे दार बंद करतो आणि त्यानंतर श्रीरामांना येऊन भेटतो. त्यानंतर श्रीराम सुग्रीवाला या प्रदेशाचा राजा करतात. त्यानंतर वालीचा गैरसमज होतो की त्याने आपल्या भावाला फसवले, त्यामुळे त्यांच्यात युद्ध होते. अशी या वाली गुहेची आख्यायिका आहे. तर या वाली गुफेचे महत्त्व असे आहे की याला कोणीही बनवलेले नाही आहे. नैसर्गिक दगडाच्या आकाराने हे बनलेले आहे. पंपा सरोवराच्या अगदी बाजूलाच आहे, म्हणजे थोड्याच किलोमीटरच्या अंतरावर, जवळजवळ 1 किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला वाली गुफा पाहायला मिळेल. वाली गुहेकडे जाताना आपल्याला नवग्रहांचे मंदिर देखील दिसते.
आपण इथे येऊन दर्शन देखील करू शकता. युगात जननीय नर्मदेश्वर मंदिर देखील आहे. वाली गुहाकडे आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन देखील घेता येते. वाली गुहेकडे 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन आपल्याला एकाच ठिकाणी घेता येते. पाहू शकता. चला तर आपण दर्शन घेऊ. सोमनाथ, शैल मल्लिकार्जुन, उज्जैन महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारनाथेश्वर, भीमाशंकर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथेश्वर, नागनाथेश्वर, रामेश्वर आणि घृष्णेश्वर अशी 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन आपल्याला एकाच ठिकाणी होऊन जाते. हा रस्ता जातो वाली गुफेकडे. जसं की इथे लिहिलेलं आहे, मायावी गुफा में जा रहे हैं, गुफा में वाली का पीछा करते हुए, वाली की लड़ाई मायावी शैतान, मायावी राक्षस मृत्यु, सुग्रीव गुफा को बंद कर रहा है, दूसरे रास्ते से वाली आ रहा है. इथे चित्रवर्णन देखील केलेले आहे, आपण पाहू शकता. पाहू शकता वाली गुफा. उंच असे दगड आहेत आणि त्यात ही गुफा आहे. पूर्ण अंधार आहे या गुफेत. दिवसा उजेडी आलात तर तुम्हाला संपूर्ण दिसेल, अदरवाईज संध्याकाळी काळोखात येणार असाल तर या गुफेत येणं टाळा. गुफेत पाहू शकता संपूर्ण काळोखच आहे. मोबाईलच्या टॉर्चवर आपल्याला थोडं थोडं दिसतंय. जसं तेथे वर्णन केल्यानुसार आपण त्या वाटेने गेलेलो आणि या वाटेने आलेलो. म्हणजेच तेथे लावलेल्या चित्रवर्णनानुसार सुग्रीवाने एका गुफेचा दगडाने एका गुफेचा दरवाजा बंद केला आणि वाली त्या दरवाजाने बाहेर आला. आता आपण बाहेर आलेलो आहोत.
तुंगभद्रा नदीच्या तीरावर बसलेले हे अत्यंत पवित्र असे मंदिर आहे. याला पौराणिक व रामायणकालीन महत्त्व आहे. चिंतामणी मंदिर हे वालीवधाचे एक स्थान आहे. रामायणातील कथेनुसार जेव्हा वानरराज व सुग्रीव त्याचा भाऊ वालीव यांच्यात तुंबळ असे युद्ध सुरू होते, तेव्हा भगवान श्रीरामांनी या चिंतामणी मंदिरातून बालीवर बाण सोडला होता. मंदिराच्या आवारात खडकांवर श्रीरामांच्या पावलांचे ठसे आढळून येतात. येथे एक गुप्त रणनीतीची गुहा देखील आहे. या मंदिर परिसरात वालीचा पराभव कसा करायचा याबद्दलची बैठक श्रीराम, लक्ष्मण व सुग्रीव यांची गुप्त बैठक या गुहेतच झालेली होती. हे मंदिर प्रामुख्याने भगवान शिवाला समर्पित आहे. हे मंदिर जुन्या दगडी खांबांनी बनवलेले असून अतिशय शांत व थंड वातावरण वसलेले हे आहे. मंदिराच्या अगदी बाजूलाच आपल्याला तुंगभद्रा नदी वाहताना पाहायला मिळते. जर आपण मुंबई, पुणे या भागात असाल तर आपल्याला उंच उंच डोंगर पाहायला मिळतात. पण हम्पीचं असं वैशिष्ट्य आहे की हम्पीला आपल्याला डोंगर आहेत, पण ते असे दगडांचे आहेत. तुम्ही पाहू शकता. आत्ता आपण जिथे आलेलो आहोत ती जागा आहे गुहा. जेव्हा आपण चिंतामणी मंदिरात प्रवेश केला तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की वालीचा वध करण्यासाठी प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सुग्रीव यांची एक गुप्त बैठक झालेली. हीच ती जागा आहे. पाहू शकता, चित्र देखील रेखाटलेले आहे बैठकीचे. या गुहेत बऱ्यापैकी उजेड आहे. वाली गुहेत खूप अंधार होता, परंतु या गुहेत उजेड आहे. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणांची मूर्ती देखील इथे आहे. गुहेच्या बाहेरच आपल्याला प्रभू श्रीरामांच्या पायाचे ठसे देखील पाहायला मिळतात. आता आपण नारियल पिण्यासाठी थांबलेलो आहोत चिंतामणी मंदिराच्या बाहेर. 30 रुपये एक असा नारियल आहे. हा आहे गगन महल. सध्या याचे बांधकाम चालू आहे.
आपण आता गगनमहलाच्या असलेल्या टेरेसवर आलेलो आहोत. गगनमहल प्रामुख्याने विजयनगरमधील राजांच्या स्त्रियांसाठी व शाही लोकांसाठी राखून ठेवलेला असे. येथे कार्यक्रम होत असे. तसेच गावात होणारे सण व उत्सव येथून स्त्रियांना पाहता यावे यासाठी या गगनमहलाची बांधणी केलेली होती. मित्रांनो, आपला डे 2 आज कंप्लीट झालेला आहे. वाजलेत दुपारचे 3 आणि आपण आपल्या हॉटेलवर आलेलो आहोत. परत ऑटोवाल्या दादांनी आपल्याला आपल्या हॉटेलवर सोडलेलं आहे. तर आज आपण पाहिलं कोरॅकल राईड केली आपण. त्यानंतर आपण अंजनेद्री पर्वतावर गेलो. तसेच शबरी गुफेला गेलो. वाली गुफेला आपण भेट दिली. त्यानंतर आपण लक्ष्मी मंदिरला देखील भेट दिली. तर आपली सिरीज ही कंटिन्यू राहील. डे 3 मध्ये पण आपल्याला उद्या सकाळी 9 वाजता स्टार्ट होणार आहे. त्यांनी सांगितलं की ते आपल्याला 9 वाजता पिकअप करणार आहेत. उद्या आपल्याला विरूपाक्ष मंदिर वगैरे करायचं आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.